नमस्कार मित्रांनो. आज आपण नवीन व्हिडिओ बनवत आहोत. सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला तर बंधूंनो, भगिनींनो, आज आपण चालू करू आपला व्हिडिओ. मित्रांनो, जेव्हा आपल्याला इतरांच्या संपत्ती बघून, दुसऱ्यांचे वैभव बघून, दुसऱ्यांचं ऐश्वर्य पाहून आपल्याला वाटत असतं की आपल्याकडे सुद्धा गाडी असली पाहिजे, बंगला असला पाहिजे, आपल्याकडे सुद्धा चैनीच्या भौतिक जगातल्या सर्व सुखसुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत. त्यावेळेस आपण फक्त विचारच करत असतो की आपल्याकडे हे पाहिजे, आपल्याकडे ते पाहिजे, परंतु आपण कृती करत नाही. आपण कृती न करता फक्त विचारच करतो आणि आपण विचार करतच वेळ निघून जातो. आयुष्याचे भरपूर वर्ष निघून जातात. नंतर आपल्या लक्षात येतं की आपण त्यावेळेस विचार करायला लागलो होतो, पण त्यावेळेस जर आपण कृतीसुद्धा केली असती आणि छोट्या गोष्टीतून आपण तिथपर्यंत आलो असतो आणि हळूहळू स्वतःमध्ये बदल करत, स्वतःच्या कामामध्ये ग्रोथ करत आपण तिथपर्यंत आलो असतो, तर आपण आज ह्या सर्व गोष्टी मिळवू शकलो असतो. म्हणून मित्रांनो, फक्त विचार करायचा नसतो, तर जी गोष्ट तुम्हाला पाहिजे असते, जी गोष्ट आपल्याला हवी असते, त्या गोष्टीसाठीचा पाठलाग करून त्या गोष्टीविषयीचे संपूर्ण सामग्री, संपूर्ण जे काही नॉलेज असेल ते आपण जमवायचं असतं आणि ते नॉलेज स्वतःच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करून स्वतःच्या ह्याच्यात उतरून मेंदूमध्ये आपण त्याचा यूज आपल्या चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. तरच आपल्याला त्या सर्व जगातल्या गोष्टी भेटतात. अन्यथा आपण फक्त विचारच करतो आणि 90% लोक फक्त विचारच करतात, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ते विचारापाहिजे ते फ्रस्ट्रेशनमध्ये जातात, ताणतणावामध्ये जातात आणि संपून जातात. म्हणून मित्र, मिळालेला हा जन्म अजिबात वाया न घालता चांगल्या गोष्टी खर्च करा, चांगल्या गोष्टीसाठी, समाजसेवेसाठी खर्च करा, स्वतःच्या जीवनासाठी खर्च करा, परिवारासाठी खर्च करा. एकूणच आयुष्याचं रोपटं बांधून टाका. ते सर्व गोष्टी आपल्या हातात आहेत. फक्त आपण एक पाऊल दूर आहोत, आपण आंधळे आहोत. आपण त्या गोष्टी दिसतात, फक्त आपण 1-2 पावलं पुढे टाकणं खूप गरजेचं आहे. जय हिंद, जय भारत मित्रांनो. जय हिंद, जय भारत.